श्री स्वामी समर्थ मंडळी. दुपारी कृषूला ना झोपी लावलं होतं. ती उठल्यानंतर तिला जेवण करायचं होतं. तिचं चाललं माझ्यासाठी घावण बनवून दे. पण घावण बनवण्यासाठी माझ्याकडे तांदळाचं पीठ शिल्लक नव्हतं. मग तिला म्हणलं छान असं बटाट्याचं आहे ना तुला थालीपीठ बनवून देते. आणि तिला ते आवडतं पण. त्यासाठी मी एक बटाटा किसून घेतला. त्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ, मीठ, थोडंसं लाल तिखट आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलं. आणि छान असं थालीपीठ तिला बनवून दिलं होतं आणि तिला ना ते खूप आवडलं होतं. त्यानंतर मला बनवायचा होता संध्याकाळचा स्वयंपाक. तर सकाळी काही पांढरा भात केलेला होता, तो उरलेला होता. मग ना मला आता तो परतायचा होता. तर त्याला फोडणी देण्यासाठी ना मी अगोदर कांदे कापून घेतले. थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची पण कापून घेतली. आणि आमची जण पांढरा भात उरला ना तर असंच फोडणी देऊन करावा लागतो, कारण की सगळ्यांना तो आवडतो. मग कढई गरम करून घेतली. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि आपला कांदा परतून घेतला. कांदा परतत आल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकला, थोडेसे जिरे टाकले, हळद, थोडासा काळा मसाला आणि थोडासा सांबार मसाला पण टाकला होता. मग आपला भात टाकला आणि मिक्स करून घेतलं. आणि माझ्याकडून ना मेन म्हणजे शेंगदाणेच टाकायचं विसरलं होतं. नंतर मी ना शेंगदाणे गरम करून घेतले तेलामध्ये दुसऱ्या कढईमध्ये आणि शेंगदाणे पण त्यामध्ये टाकले. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपला भात तयार झालेला होता. वाड्यांचा सीझन असल्यामुळे ना गायांसाठी वाडे आणलेले होते. आणि त्याची ना आम्हाला कुट्टी करून ना बॅग भरून ठेवायची होती. आणि इकडे बघा कृषीचं चालू झालं होतं वाडे टाकायचं काम गायांना. तिला नाही त्या गायांचं खूपच वेळ आहे. आमचं घरचंच कुट्टी मशीन आहे. सकाळी ते कामावर गेलेलं होतं, त्यामुळे संध्याकाळी आमची कुट्टी करायचं काम चालू होतं. कुट्टी करून घेत त्याचा आवाज येत होता, त्यामुळे कृषीनं कानं दाबून उभा राहिलेली होती. आणि हे मुरघासाचं मशीन ना आमचं घरचं आहे. चला मग मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.